नमस्कार मित्रांनो, मित्रबाचा खादाड मोमोमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया मोमोज बनवण्यासाठी मी इथे पत्ता कोबी बारीक चिरलेली आहे, टोमॅटो बारीक चिरलेला आहे, कांदा बारीक चिरलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तर मी इकडे या कढईमध्ये 2 बुटले तेल घेतलेले आहे व मी त्यामध्ये बारीक केलेले लसूण टाकून घेणार आहे। व मी आता यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकून घेणार आहे आणि ती चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। आपली मिरची इथे चांगल्या प्रकारे शिजलेली आहे व मी त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे व यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। व मी नंतर बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेणार आहे। व आता मी यामध्ये पत्ता कोबी टाकून देणार आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घेणार आहे। व इथे मोमोजची स्टफिंग तयार झालेली आहे व मी आता मैद्याचा आटा लावून घेणार आहे मोमोज बनवण्यासाठी। व मी इथे मैदा घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे गाळून सुद्धा घेतलेला आहे व मी यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि थोडं तेल। व मी हे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। व मी यामध्ये थोडं पाणी टाकून मळून घेणार आहे। व इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे। मोमोज बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये 2 जग भरून पाणी घेणार आहे व ते चांगल्या प्रकारे उकळी येऊ देणार आहे व मी मैद्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे आणि त्याची चपात्या लाटून घेणार आहे। व यामध्ये मी स्टफिंग भरून घेणार आहे। व अशा प्रकारे मी स्टफिंग करून घेतलेली आहे। मी आणखी अशीच मोमोज तयार करून घेणार आहे।
अशा प्रकारे मी 2 आकाराचे मोमोज तयार केलेले आहे व इथे आपले पाणी तयार झालेलं आहे. चांगल्या प्रकारे उकळीसुद्धा आलेलं आहे व मी एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल लावून घेणार आहे चांगल्या प्रकारे आणि यावर मोमोज ठेवून देणार आहे. अशा प्रकारे मी मोमोज टाकून दिलेले आहे ह्याच्यामध्ये आणि 10 मिनिट चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहे. 10 मिनिट झालेले आहे व आता तुम्ही बघू शकता आपले मोमोज तयार झालेले आहे आणि चांगल्या प्रकारे आपले मोमोज चांगल्या प्रकारे शिजलेले सुद्धा आहे. आता अशा प्रकारे आपले मोमोज तयार झालेले आहे. अशा प्रकारे मी एका प्लेटमध्ये हे मोमोज काढून घेतलेले आहे. विदर्भाचा खादाडमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.